नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भालेराव क्लासेस या युट्यूब चॅनलवर। तर बघा, आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत की कोन दुभागाचे प्रमेय नक्की कसे काढायचे आहे। बरोबर, आता बघा, प्रश्न असा दिलेला आहे की कोणत्या आकृतीत किरण पीएम हा कोन क्यूपीआर चा दुभाजक आहे ते ओळखायचं आहे। ठीक आहे, पहिलं जो कोन आहे त्या कोनामध्ये ओळखायचं की तो दुभाजक नक्की कोणता आहे, तो ते सूत्र कसं वापरायचं आहे। ठीक आहे, आता बघा की ज्या आकृतीमध्ये जिथून रे जात आहे, जिथून किरण जात आहे आणि ज्या कोणाचे ज्या बिंदूचे ज्या बाजूचे दोन भाग होत आहे, आधी तो भाग घेऊन घ्यायचा। ठीक आहे, जसे की हे असं बघा, क्यू एम आणि पुन्हा एम आर। ठीक आहे, हे असंच घ्यायचंय, क्यूएम भागिले एम आर। त्याच्याबरोबर काय येणार आहे, पुन्हा क्यू कडे जायचं। ठीक आहे, क्यूपी भागिले पी आर। बघा, हे असं भेटलं। आता काय करायचं की हा क्यूएम ला घ्यायचा आधी, फक्त क्यूएम आणि एम आर ला, क्यूएम अपॉन एम आर बरोबर क्यूएम ची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला बघायचं। फक्त क्यूएम ची व्हॅल्यू आहे तुमची 3.5 आणि ही जी एम आर ची आहे ती आहे 1.5। ठीक आहे, आता आपल्याला बघा 3.5 आणि 1.5 पॉइंट नंतर दोघांकडेही काय आहे, 5-5 आहे, अंक सेम आहे। बरोबर, मग अंक सेम असल्यामुळे आपण त्या अंकाला 35 किंवा आणि ह्या अंकाला 15 मध्ये लिहू शकतो। ठीक आहे, 15 आणि 35 हे 5च्या पाड्यामध्ये येतात। ठीक आहे, 5×15 आणि 5×7 35। ठीक आहे, आता बघा, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1 म्हणजे समीकरण 1। ठीक आहे, याला म्हटलं मी समीकरण 1। आता समीकरण 2 याच्यावरून निघणार आहे। समीकरण 2 क्यूपी पी आर इज इक्वल टू, आता क्यूपी ची व्हॅल्यू नक्की काय दिलेली आहे तुम्हाला, ती 7 आहे। बरोबर, आणि आपली पी आर ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे। बघा, तर 7/3 ला कशाने भाग जाऊ शकतो का, नो। मग हे इक्वेशन नंबर म्हणायचं आहे 2। ठीक आहे, एवढं समजलं। आता आपण दुसरीकडे वळूया। ठीक आहे, याचा भाग जात नाही तर आधी आपण बघून घेऊया की मग याचा भाग जात नाही। बघा, 7/3 आणि 7/3 हे कसे आहेत, दोघंही सेम आहेत, म्हणजेच कोन दुभाजक आहेत की नाही। येस, हे कोन दुभाजक आहे। ठीक आहे, जर का आन्सर सेम आलं तर समजून घ्यायचं हे कोन दुभाजक आहे, जर आन्सर सेम नाही आले तर समजून घ्यायचं हे बहुवचन नाही। ठीक आहे, बघा 7/3 हे कशावरून आलेलं आहे, तिथे लिहायचंय क्यूएम आणि एम आर बरोबर क्यूपी आणि पी आर। ठीक आहे, क्यूपी भागिले पी आर समीकरण 1 व 2 वरून, 1 व 2 वरून हे लिहायचे डायरेक्ट। किरण पीएम हा क्यूपीआर चा दुभाजक आहे। किरण पीएम हा क्यूपीआर कोन पीक्यूआर चा दुभाजक आहे। ठीक आहे, आता सेम ऍज इट इज असंच आन्सर हे दुसऱ्याचं काढायचं आहे। बघा, ते आन्सर कसं निघणार आहे। आधी आपण काय घेतलं की तुम्हाला समजलं असेल की पहिला जो त्रिकोण आहे त्याच्यामध्ये ज्या त्रिकोण मधून ज्या टोकावरून आणि तो किरण जात आहे त्या बाजूचे दोन भाग होत असतील, आधी ते भाग घेऊन घ्यायचे। बरोबर, ती बाजू आधी घेऊन घ्यायची। तसं या त्रिकोणामध्ये कोणती बाजू घेणार बरं तुम्ही, आधी ही बाजू घ्यायची। ठीक आहे, बघा, आर्यम भागिले एम क्यू बरोबर आरपी भागिले पी क्यू। सेम तसेच कन्सिडर करायचं आहे की तुमचा आर्यम किती आहे। बघा, मी आर्यम घेतला आणि एम क्यू, आर्यम अपॉन एम क्यू त्याच्या बरोबर। बघा, आर्यम किती आहे तुमची, ही जी आर्यम दिलेली आहे ती 6 आहे, एम क्यू ची व्हॅल्यू आहे ती 8 आहे। 6 आणि 8 कोणत्या टेबल मध्ये येतं, 2 च्या टेबल मध्ये येतं। 2 3 चा 6, 2 4 चा 8, 3 आणि 2, 3 आणि 4 ला कशाने भाग जाणार आहे, कशानेच नाही। मग याला म्हणायचंय समीकरण 1। ठीक आहे, दुसरं बघा, आता हा जो आरपी आहे, आरपी आणि पी क्यू, आरपी भागिले पी क्यू आहे। बरोबर, आरपी ची व्हॅल्यू किती आहे, आरपी ची व्हॅल्यू 7 आहे, 7 आहे, आणि ही जी पी क्यू ची आहे ती 10 आहे। 7/10 ला कशाने भाग जाऊ शकतो का, नाही। ठीक आहे, मग याला डायरेक्ट म्हणायचे की समीकरण 2। ठीक आहे, आता इथे लिहून काढू आपण। बघा, आर्यम आणि एम क्यू
बरोबर आर पी भागिले पी क्यू. समीकरण 1 व 2 वरून, समीकरण 1 व 2 वरून बघा, किरण पी क्यू किरण पी एम हा कोण पी क्यू आर चा कोण दुभाजक नाही. कारण की दोघांचं जे आन्सर आहे ते सेम आलेलं आहे का? नो, वेगळं वेगळं आलेलं आहे. म्हणून काय लिहायचंय की किरण पीएम हा कोण पी क्यू आर चा दुभाजक नाही आहे. सरळ लिहून काढायचं इथे दुभाजक नाही असं. ठीक आहे. आता बघा पुढे कसं करणार आहोत. हे जसं केलंय सेम ॲज इट इज तसंच आहे. फक्त आपल्याला काय ओळखायचं आहे की ते नक्की ते कोण दुभाजक आहेत की नाही एवढं ओळखायचं. बरोबर. हा कोण आपल्याला दुभाजक सापडलाय हा नाही आहे. तर आता नेक्स्ट बघा, आर्यम आहे. आर्यम अपॉन एम क्यू आहे. बरोबर. त्याचे जर बरोबर केलं तर पुन्हा आर कडे यायचंय. आरपी आरपी भागिले तुम्ही पी क्यू करा नाही तर क्यू पी करा. आन्सर तर सारखंच येणार आहे. बरोबर. आता बघा, हा जो आर्यम आहे त्याला आधी घेऊया. आर्यम छेद एम क्यू. मला सांगा बरं आर्यम ची व्हॅल्यू काय आहे. तर आर्यम ची व्हॅल्यू बघा 4 आहे म्हणजे 4 आणि एम क्यू ची आहे 3.6. बरोबर. आता बघा की हा 3.6 आहे आणि हा 4 आहे. 3.6 आहे तर कशा टेबलमध्ये येऊ नाही शकणार. बट तुम्ही जर असं केलं की इथं पॉइंट आहे, पॉइंट असल्यामुळे आपण 0 घेऊ शकतो. बरोबर आहे. बघा तुम्ही इथं 0 घ्या. 40 आणि डायरेक्ट 36 पॉइंट असल्यामुळे इथं मी 0 घेतलाय. बरोबर. आता बघा 40 आणि 36 हा 4च्या टेबलमध्ये येतो. 4 9 जा 36 आणि 4 10 जा 9. ठीक आहे. 4 10 जा 40. हा आता बघा आन्सर कसं आलंय. मग हा 10/9 आलंय. मी इथं खाली आन्सर लिहून काढते त्याचं. एम क्यू याचा आन्सर आलेला आहे 10/9. याला म्हणते मी इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता बघा आर्यम अपॉन एम क्यू चा निघालेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे आरपी भागिले पी क्यूचा. हा आरपी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे ती आपल्याला काढायची. ठीक आहे. आरपी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 10. मी इथे लिहिली 10. नंतर पी क्यू ची किती आहे बरं. पी क्यू ची आहे 9. बघा बरं वरचं आणि जे आर्यम अपॉन एम क्यू आणि आरपी अपॉन पी क्यू ची व्हॅल्यू सेम आहे की नाही. ठीक आहे. व्हॅल्यू सेम आहेत. हा मग मी याला म्हणते इक्वेशन नंबर 2. मला सांगा बरं हे जे आहे हे समीकरण हे जे आपण काढलेलं आहे त्याचं दोघंही ज्या काही बाजू आहेत ते एकदम करेक्टली एकदम सेम आलेले आहेत. बरोबर. मग याला तुम्ही काय म्हणणार आहात की आर्यम आणि एम क्यू. ठीक आहे. बरोबर आरपी अपॉन पी क्यू कशावरून आलेले आहे बरं. समीकरण 1 आणि 2 वरून आले. ठीक आहे. मी इथे लिहिते की समीकरण 1 व 2 वरून. आता बघा हे का आलेलं आहे. समीकरण 1 व 2 वरून हे कसं आहे की नाही ते ओळखायचं फक्त. ठीक आहे. दुभाजक आहे की नाही. सरळ एवढी लाईन लिहून घ्यायची डायरेक्ट. ठीक आहे. एवढी लाईन लिहून घ्यायची. पीएम हा किरण पीएम हा अँगल म्हणजेच काय कोण पी क्यू आर चा दुभाजक आहे. कारण की ह्यात ज्या दोघीही व्हॅल्यू आहेत त्या कशा आहेत सेम आहेत. 10/9 10/9. ठीक आहे. मग इथे लिहिते मी दुभाजक आहे. ठीक आहे. समजलं. आता बघा मी नवीन एकदा एक्सप्लेन करते. ठीक आहे. तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. बघा आता काय विचारलं आहे की ही जी आकृती आहे आणि त्या आकृतीमध्ये नक्की दुभाजक कोण आहे कसं ओळखायचं. ठीक आहे. बघा ही आकृती आहे. किरण मधून मी डायरेक्ट ज्या किरण मधून जातोय आणि जी बाजूला किरण जातोय आणि समजा की ह्या बाजूचे 2 भाग पडलेले आहेत. मग ती बाजू आम्ही आधी घेतलेली आहे. बरोबर. बघा क्यूएम अपॉन एम आर आहे. दिसलं तुम्हाला क्यूएम अपॉन एम आर. त्याच्याच बरोबर कोणती साईड येणार आहे की क्यूपी अपॉन पी आर येणार आहे. मग आता फक्त एवढं करायचं. आपल्याला सूत्र तर भेटलेलं आहे. बरोबर. हे जे काय आहे ते आपल्याला सूत्र तर भेटलेलं आहे. आता काय करायचं आहे की हे जे सूत्र आहे त्याच्यामध्ये फक्त त्यांच्या व्हॅल्यू टाकायच्या आहे. ठीक आहे. जे काही व्हॅल्यू आहे जे काही संख्या आहे ते पुट आउट करायचे टाकायचे आहे. आता क्यूएम आहे तो काय आहे 3.5 आहे. एम आर आहे तुमची 1.5. ठीक आहे.
त्याला आपण इज इक्वल टू केले मी. नंतर 3.5 आणि 1.5 मी का ते जवळ आणलेले आहेत पॉईंट काढून, कारण की पॉईंटच्या नंतर दोघंही जे काही अंक आहेत ते सेम आहेत, 5 5 आहेत बरोबर. म्हणून इथं मी 35 लिहिले, इथं 15 लिहिले. 35 आणि 15 5च्या टेबलमध्ये येतं बरोबर. हा 5च्या टेबलमध्ये येतो इथं. आता बघा QP अपॉन PR आहे बरोबर. याचं झालेलं आहे, याचं मला इक्वेशन भेटलंय, समीकरण काय आहे मला ते भेटलंय. आता QP आणि QP अपॉन PRचं समीकरण काय येणार आहे, नक्की तर दुभाजक आहे की नाही. सारखं आलं तर दुभाजक आहे, सारखं नाही आलं तर ते दुभाजक नाही बरोबर. आता 7/3 दोघांचाही मला सेम भेटलेला आहे, तर मी याला दुभाजक म्हणणार आहे. ठीक आहे. मग हे जे आहे ते दुभाजक आहे, हे दुभाजक नाहीये, कारण की यांच्या व्हॅल्यू कसे आलेले आहेत, वेगवेगळे आलेले आहेत. ठीक आहे. आणि हे जे आहे ते दुभाजक आहे. ठीक आहे. मला वाटलं की तुम्हाला हे नक्कीच समजलेलं असेल. ह्या इक्वेशन वरून हे दोघंही इक्वेशन नक्की समजलेले असेल. जर समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. ठीक आहे. तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.